हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो आपण डिस्कस करणार आहोत की स्पेसिफिकली जेव्हा पण आपण स्ट्रॅटेजीज बनवतो किंवा नॉर्मली कोणताही नेकेड कॉल ऑप्शन किंवा नेकेड पुट ऑप्शन बाय करतो, तेव्हा त्याचा जो इम्पॅक्ट असतो प्राइसने जो देणार आहे आपण जी स्ट्रॅटेजी डिप्लॉय केली किंवा जो नॉर्मली कॉल ऑप्शन किंवा पुट ऑप्शन जर मी बाय केला असेल, सो त्याचा इम्पॅक्ट काय येणार आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये, किंवा जर सपोज जर त्यात वेगवेगळा इम्पॅक्ट होत आहेत ग्रीक्सचे, किंवा आयव्ही जर माझा तिकडे 2% वाढत असेल किंवा आयव्ही जर माझा 10% पडत असेल, राईट. सो वेगवेगळे इम्पॅक्ट काय होणार आहे त्या पर्टिक्युलर मी जी स्ट्रॅटेजी डिप्लॉय केली आहे किंवा मी जर कॉल ऑप्शन किंवा पुट ऑप्शन बाय केलाय, हे मला जर फाइंड आउट करायचं असेल तर थोडं डिफिकल्ट होतं, कारण प्रत्येक वेळी आपण ते अनालाइज नाही करू शकत किंवा इट इज नॉट इझिली कॅल्क्युलेटेड की मी एक्सेलवर जाऊन केलं किंवा मी जनरली जाऊन कुठेही त्या डेटा पॉइंटमध्ये चेंजेस केले आणि मला दिसलं की अच्छा ओके मला हा प्रॉफिट आहे ना, कारण वेगवेगळ्या मार्केट कंडिशन्स असतात आणि वेगवेगळ्या लेवलला जर मार्केट जात असेल तर इम्पॅक्ट काय होणार आहे ते आपल्याला बघावं लागतं, राईट. सो डिफरंट डिफरंट थिंग आहे. सो लेट्स फॉर एक्झाम्पल आपण काही कन्सेप्ट बघूया, लाईक जे बेसिक ग्रीक्स आहेत, लाईक डेल्टा, थीटा, गामा, वेगा, राईट. हे जे सगळे बेसिक्स ग्रीक्स आहेत ते इम्पॅक्ट जनरली कसं फार टाकतात त्या गोष्टीवरती, आणि जर मी एखादी डिप्लॉय करतो स्ट्रॅटेजी, त्याचा इम्पॅक्ट काय आणि ते कसं आपण आयडेंटिफाय करू शकतो त्या बेसिसमध्ये, ते आपण आजच्या टॉपिकमध्ये कव्हर करणार आहोत. सो लेट्स सी, आपण जे बघणार आहोत ते लॉंग कॉल, लॉंग पुट किंवा बुल कॉल स्प्रेड एखादा बघू किंवा बेअर पुट स्प्रेड एखादा बघू, राईट. मग थोडं डेबिट स्प्रेड बघू, क्रेडिट स्प्रेड बघू, थोडा रेशिओ स्प्रेड जर आपण बनवतो त्यात, तर रेशिओ स्प्रेडचा ओव्हरऑल किती स्ट्राईक्स आपण सिलेक्ट करू शकतो किंवा त्यात आपण शॉर्ट अँड बटरफ्लाय जर बनवतोय तर बेनिफिट किती आहे, जर मार्केट त्या रेंजला चाललं तर किती बेनिफिट आहे, आयव्ही ड्रॉप झाला तर किती बेनिफिट आहे, राईट. या सगळ्या गोष्टी आजच्या ओव्हरऑल आपण व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. आणि सेकंड थिंग इज द व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज की आपण जो पॅरामीटर आता बघणार आहोत ना, तो रिअल टाइम असणार आहे, स्पेसिफिकली की लेट्स सी जर माझा उद्याच्या दिवसात आला तर किती बेनिफिट आहे, राईट. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सो डिटेलमध्ये बघा, खूप मजा येईल त्या गोष्टीमध्ये. आणि ओव्हरऑल जे आपण फाइंड आउट करायचं असतं रिस्क मॅनेजमेंट, की मी जर एखादा नेकेड कॉल ऑप्शन पुट ऑप्शन घेतो, त्यात मला सपोज 30-35 हजाराचा कॅपिटल डिप्लॉय झाला आहे, तर आय डोंट नो की जर उद्या मोमेंटम नाही आली तर माझा किती लॉस आहे, राईट. पण तो आपण इझिली क्युअर किंवा इझिली फाइंड आउट करू शकतो विथ द हेल्प ऑफ दिस टूल. आणि जर मार्केट उद्या 100 पॉईंट वरती पाहिला तर किती माझा प्रॉफिट होणार आहे, जर मार्केट उद्या 100 पॉईंट खाली पळाला तर किती लॉस होणार आहे, राईट. सो त्या गोष्टी आपण इझिली फाइंड आउट करू शकतो विथ द हेल्प ऑफ दिस कन्सेप्ट. ओके. सो कन्सेप्टवर येऊ त्याच्या आधी आपण इम्पॅक्ट समजूया की इम्पॅक्ट कसा होणार वेगवेगळ्या गोष्टीचा आणि वेगवेगळ्या ओव्हरऑल ग्रीक्सचा. ओके. सो एक 2च मिनिटं द्या, मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो माझी. ओके. सो लेट्स फॉर एन एक्झाम्पल, जर मी एखादी स्ट्रॅटेजी जरी बनवतोय किंवा एखादा मला कॉल ऑप्शन किंवा पुट ऑप्शन जरी बाय करायचा असेल, तर त्याच्यावरती वेगवेगळा इम्पॅक्ट येतो. पहिला आपण बघूया एक्सपायरी. ओके. जनरली आपण स्टॉक्सच्या बेसिसवरती बघूया, स्टॉक ऑप्शनच्या बेसिसवरती, की एक्सपायरीचा ओव्हरऑल बेनिफिट काय आहे. ओके. सो जनरली आपली जी एक्सपायरी असते ती स्टॉकची मंथलीच असते, राईट. मंथली एक्सपायरीला लेट्स सी पूर्ण जर मी इन्क्लुडिंग ट्रेडिंग डेज किंवा नॉन ट्रेडिंग डेज पण ऍड केले ना, तर मला ऑलमोस्ट 30 दिवसाचा एक कालावधी मिळतो. 30 डेज आपले असतात मिनिमम, राईट, प्रत्येक महिन्यामध्ये, जिकडे ओव्हरऑल आपल्याला एक तो टाइम पिरियड असतो टू होल्ड एनी ऑप्शन्स किंवा एखादा कोणताही स्ट्रॅटेजी. ओके. सो जर मी पहिल्या वीक मध्ये ट्रेड बनवतोय ना, फर्स्ट वीक, ओके, जर मी पहिल्या वीक मध्ये ट्रेड बनवतोय, तेव्हा काय होणार ना, तेव्हा वेगवेगळ्या गोष्टी माझ्या फेवर मध्ये असणार. तेव्हा व्होलॅटिलिटी माझ्या फेवर मध्ये असेल. ओके. कारण जेव्हा जेव्हा नवीन एक्सपायरी येते तेव्हा तेव्हा काय होतं, व्होलॅटिलिटी चान्सेस असतात खूप वाढण्याचे. ओके. सो व्होलॅटिलिटी जी आहे ती माझ्या फेवर मध्ये येते, कारण जनरली लॉजिक तेच आहे की सिम्पल बघा, जर मी पहिल्या एक्सपायरी मध्ये ट्रेड बनवतो आणि 30 दिवस आहे माझ्याकडे ओव्हरऑल, राईट, तर जो ऑप्शन मी एटीएम बाय करतोय त्याचे चान्सेस जास्त आहेत आउट ऑफ द मनी एक्सपायर होण्याचे आणि इन द मनी एक्सपायर होण्याचे, राईट. सो 30 दिवसामध्ये काय होणार, व्होलॅटिलिटीचा इम्पॅक्ट जो असणार ना तो जास्त असणार. त्यामुळे जर मी एखादा नेकेड कॉल ऑप्शन पुट ऑप्शन बाय करतो तर मला एक बेनिफिट आहे. सो मी पण त्या गोष्टीवर येतो, पण फर्स्ट वीकला ना व्होलॅटिलिटी आपल्या कुठेतरी फेवर मध्ये असते, कारण न्यू एक्सपायरी मध्ये व्होलॅटिलिटीचा इम्पॅक्ट जास्त असतो. ओके. त्यानंतर येतो डेल्टा. ओके. सो
जो डेल्टा आहे ना, डेल्टा इज स्पेसिफिकली अ चेंज इन प्रीमियम विथ रिस्पेक्ट टू चेंज इन प्राइस. ओके, आपला प्रीमियम कितीने चेंज होणार जर 1 रुपया मुवमेंट देतो, तर डेल्टा आपल्या फेवर मध्ये असतो. द रिझन बिहाइंड इट की अगेन न्यू एक्सपायरी आहे, सो डेल्टा एटीएमचा स्पेसिफिकली जर 0.5 असेल ना, तर थोडा थोडा जर तुम्ही ओटीएम गेला तर त्याच्या आसपासच असतो, 0.4 0.3च्या आसपासच भेटणार. एकदम फार ओटीएम ला गेलं तर कुठेतरी जास्त इम्पॅक्ट दिसेल, पण नियर बाय स्ट्राईक्सला ना एटीएम सारखा डेल्टा आपल्याला आउट ऑफ द मनी स्ट्राईकला पण बघायला मिळतो. त्याचं रिझन पण तेच आहे की अगेन जो एटीएम डेल्टा आहे तो आउट ऑफ द मनी शकतो, आउट ऑफ द ऑप्शन इन द मनी होऊ शकतात, क्लोज राईट, प्रोबॅबिलिटी जास्त आहे, त्यामुळे त्यांचा डेल्टा कुठेतरी आपल्या फेवर मध्ये असतो. सो फर्स्ट वीक मध्ये काय असतं, अगेन डेल्टा इज माय फेवर, डेल्टा इज इन माय फेवर. ओके, त्यानंतर काय असतं, डेल्टा झालं, व्होलॅटिलिटी झालं, त्यानंतर असतं आपल्याला डिरेक्शन. ओके, की जर मी न्यू एक्सपायरी मध्ये ट्रेड बनवतोय तर माझी प्रोबॅबिलिटी जास्त आहे 30 दिवसामध्ये. जर मी पहिल्या दिवशी जाऊन ट्रेड बनवतो, माझ्याकडे अजून 29 दिवस आहेत ज्यात डिरेक्शन काही येऊ शकते. सो डिरेक्शन कुठेतरी माझ्या फेवर मध्ये असतं. ओके, सेम लॉजिक जर मी इथे लाईन देखली आणि सेकंड वीकला मी येतो. ओके, सेकंड वीकला जर मी इथे ट्रेड बनवत असेल तर सेकंड वीकला काय आहे, इकडे सेकंड वीकला व्होलॅटिलिटी फेवर मध्ये असते, पण जेवढी फर्स्ट वीकला असते ना तेवढी नसते. थोडाफार ना हळूहळू व्होलॅटिलिटीचा जो इम्पॅक्ट आहे ना तो हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. राईट, सो जे व्होलॅटिलिटीचा इम्पॅक्ट असतो तो हळूहळू सेकंड वीकला कमी होतो, त्यामुळे कुठेतरी चान्सेस त्याचे कमी होतात की एक चांगली व्होलॅटिलिटीमुळे मला माझं जे पण डेबिट स्टडी किंवा कॉल ऑप्शन पुट ऑप्शन त्याला एक बेनिफिट मिळाला, तो हळूहळू इम्पॅक्ट कमी होतो, पण इट्स स्टील इन माय फेवर. ओके, त्यानंतर डेल्टाचा जो इम्पॅक्ट आहे तो पण हळूहळू कमी होतो. ओके, फर्स्ट वीक आणि सेकंड वीक जर मी बघितलं ना, विच इज सिमिलर. ठीक आहे, फक्त जो इम्पॅक्ट जिकडे 5 रुपयाने वाढला असेल ना तिकडे 3 रुपयाने व्हायला सुरुवात होते किंवा 4 रुपयाने व्हायला सुरुवात होते. ओके, अगेन ह्यात पण मला डिरेक्शनचा एक बेनिफिट असतोच. ओके, ओके, सो फर्स्ट अँड सेकंड वीक जे इम्पॅक्ट करतात किंवा जे इफेक्ट टाकतात आपल्या स्ट्रॅटेजीवर, विच इज सिमिलर इम्पॅक्ट टाकतात, विच इज सिमिलर. ओके, त्यात जास्त आपल्याला फरक नाही दिसत. ओके, सो सेकंड वीक इज एक सिमिलर लाईक दी फर्स्ट वीक. जो असतो थर्ड अँड दी फोर्थ वीक. ओके, ओके, द रिझन बिहाइंड इट वॉट की पहिला जो कन्सेप्ट आहे ना त्यातनं माझा डेल्टा जो आहे ना तो हळूहळू माझ्या फेवर मधून निघून जातो. द रिझन बिहाइंड इट का, कारण कमी एक्सपायरीला दिवस आहेत. राईट, सो कमी एक्सपायरीला दिवस आहेत म्हणजे आउट ऑफ द मनी जे ऑप्शन आहेत ते आउट ऑफ द मनी क्लोज होण्याची प्रोबॅबिलिटी पण त्यांची जास्त होते. राईट, कारण ते अजून मार्केटने तो लेवल रीच नाही केलाय, सो त्यांची प्रोबॅबिलिटी कमी होऊन त्यांचा डेल्टा डीके व्हायला सुरुवात होतो. ओके, सो डेल्टा तुम्हाला ते कुठेतरी एक थोडाफार तुमच्या फेवर मधून हळूहळू निसटताना दिसेल. ओके, सेकंड जी गोष्ट असते ती असते व्होलॅटिलिटी. व्होलॅटिलिटी अगेन व्होलॅटिलिटी पण हळूहळू जी आहे ना ती कमी होत असते. जसं जसं आपण नियर बाय एक्सपायरी येतो तसं तसं जो व्होलॅटिलिटीचा इम्पॅक्ट आहे तो हळूहळू कमी होत असतो. राईट, सो व्होलॅटिलिटी कुठेतरी सायमल्टेनियसली बघायला गेलं तर हळूहळू एक नेगेटिव्ह फिगर मध्ये आपल्याला दिसत असते. ओके, हळूहळू जास्त ड्रॉप नाही येणार, डेल्टा मध्ये ड्रॉप दिसेल तुम्हाला, पण व्होलॅटिलिटी हळूहळू तुम्हाला एक ड्रॉप बघायला मिळतो क्विकली. ओके, तिसरी जी गोष्ट असते ती आहे डिरेक्शन. अगेन डिरेक्शन विल बी देअर, राईट, डिरेक्शनचा बेनिफिट आहे, सो डिरेक्शन कुठेतरी पॉझिटिव्ह फेवर मध्ये आहे माझ्या अजून. ओके, पण ग्रीक्सच्या पॅरामीटर मध्ये व्होलॅटिलिटी आणि डेल्टा कुठेतरी आपल्याला थोडाफार नुकसान दिसतो. डिरेक्शन इज इन माय फेवर स्टील, क्योंकि शेवटच्या 2 दिवसात पण डिरेक्शन येते, सो डिरेक्शन माझा शेवटपर्यंत राहणारच आहे माझ्यासोबत. पण इथे जो ऍक्शनला येतो ना तो येतो थीटा. थीटा जो आहे ना तो माझ्या फेवर मध्ये यायला हळूहळू सुरुवात होते. ओके, सो जर मी सेलरचा पर्स्पेक्टिव्ह बघायला गेलो ना या गोष्टीमध्ये, ती थर्ड आणि फोर्थ वीकला, तर थीटा माझा पॉझिटिव्ह असतो स्पेसिफिकली, कारण थीटाचा जो इम्पॅक्ट आहे ना तो जनरली थर्ड अँड द फोर्थ वीक मध्ये ना खूप जास्त होण्यासाठी सुरुवात होते. राईट, सो हळूहळू म्हणजे इनफॅक्ट जर मी बघायला गेलो ना पहिले 15 दिवस जे आहेत ना ते थीटा एवढा जास्त डीके नाही होत फटाफट, पण नंतरचे जे 15 दिवस आहेत ना त्याच्यात थीटाचा इम्पॅक्ट थोडाफार जास्त असतो. राईट, सो थीटा कुठेतरी माझ्या फेवर मध्ये यायला हळूहळू सुरुवात होते. ओके, द रिझन बिहाइंड इट, आता जर मला सांगायचे मी हे सगळ्या गोष्टी का सांगतोय. ओके, सो आता आपण येऊया कन्सेप्टवर. सो एक कन्सेप्ट मी जनरली एक युजली सांगतो प्रत्येक माझ्या वेबिनार मध्ये किंवा प्रत्येक जे पण मी वेबिनार्स घेतो, सेशन्स घेतो, त्यामध्ये मी दरवेळेस सांगतो की इनिशियली जर 30 दिवसाचा टाइम आहे, मंथली एक्सपायरी असेल ना तुमची,
मंथली एक्सपायरी जर तुमची असेल ना, तर फर्स्ट 15 डेज आहेत ना, ते तुम्ही ट्राय करा की गो विथ दी डेबिट स्प्रेड्स, किंवा एक स्पेसिफिकली ट्राय करा की तुम्ही जे काही करताय ना ते एक प्रीमियम द्या जास्त मार्केटला. ओके, कलेक्ट करू नका, राईट. डेबिट स्प्रेड बनवा जास्तीत जास्त. आणि नेक्स्ट 15 डेज असतील ते ना, ते काय असणार, दॅट विल बी अ क्रेडिट स्प्रेड. ओके, ज्यात प्रीमियम आपण जास्त कलेक्ट करणार. ओके, सो रिझन बिहाइंड इट की जर लेट्स सी, जर तुम्हाला ह्याच्यात पण दोन गोष्टी आहेत की जर पहिल्या आठवड्यात जर तुम्ही ट्रेड बनवतायत ना फर्स्ट वीक मध्ये, तर नेकेड कॉल ऑप्शन पुट ऑप्शन विच इज फाईन. नेकेड कॉल पुट विच इज फाईन. जर तुम्ही नॉर्मली नेकेड कॉल ऑप्शन पुट ऑप्शन बाय कराल ना, तरी तो चालेल फर्स्ट पहिला एक्सपायरी मध्ये फर्स्ट वीकच्या. ओके, कारण काय होणार ना, त्यात तुम्हाला डिरेक्शनचा बेनिफिट आहे, व्हॉलॅटिलिटीचा बेनिफिट आहे. सो जर 2-3 दिवस 3-4 दिवस मोमेंटम नाही आली ना, तरी तुमचा थिटामुळे लॉस नाही होणार कधी, राईट. सो थिटा तुमचा इम्पॅक्ट जास्त टाकणार नाही. त्यामुळे नेकेड कॉल ऑप्शन पुट ऑप्शन तुम्ही बाय करून जाऊ शकता. पण जर सेकंड वीक मध्ये जर तुम्ही एंट्री बनवतात, सेकंड वीक मध्ये जर तुम्ही एंट्री करतात, तर डेबिट स्प्रेड बनवायला सुरुवात करा. सो लाईक गो विथ दी बुल कॉल स्प्रेड. जर बुलिश आणि बॅरिश जर मिळतो, गो विथ दी बुल कॉल स्प्रेड किंवा बेअर पुट स्प्रेड, राईट. जर बुलिश स्ट्रॅटेजी बनवायची तर गो विथ दी बुल कॉल स्प्रेड, आणि बेअर स्ट्रॅटेजी बनवायची असेल तर गो विथ दी बेअर पुट स्प्रेड. द रिझन बिहाइंड इट का की सेकंडच्या ज्या वीक मध्ये ना, त्यात थोडा थोडा ना थिटाचा इम्पॅक्ट हळूहळू दिसायला सुरुवात होईल. सो जर मी नेकेड कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन बाय करतोय, तर तिकडे काय होणार की माझा जो कॉल ऑप्शन पुट ऑप्शन आहे ना, जर त्याने 2-3 दिवसात मोमेंटम नाही दिली ना, तर माझा थिटाचा एक्सपोजर वाढणार. कारण आधीच एक वीक गेला आहे, त्यात परत 3 दिवस गेले आहेत, त्यामुळे 7-8 दिवसाचा जो इम्पॅक्ट असणार ना, तो हळू थिटामध्ये दिसण्यात येणार. सो जर मी तिथे ट्रेड नाही बनवत असेल ना, तर वी कॅन गो विथ दी. किंवा जो नेकेड कॉल ऑप्शन तुम्ही फर्स्ट एक्सपायरीला ट्रेड बनवलात ना, त्यात जर मोमेंटम नाही आले किंवा तुम्हाला वाटतंय की ह्याच्यात अजून मोमेंटम येऊ शकते, तर नेक्स्ट एक्सपायरी मध्ये जाऊन, नेक्स्ट एक्सपायरी नाही म्हणजे पुढच्या वीक मध्ये जाऊन तुम्ही तिकडेच एक सेल करा उपरती, मग एक ऑटोमॅटिकली तो बुल कॉल स्प्रेड बनून जाईल, राईट. सो तिकडे काय होणार, तिकडे तुम्हाला स्पेसिफिकली बेनिफिट मिळेल थिटाचा. जर डिरेक्शन नाही आली तेवढ्या दिवसात, तर थिटा थोडा थोडा तुमच्या खिशामध्ये यायला सुरुवात होईल. ओके, सो इनिशियली जे पहिले 15 दिवस असतील ते आपले काय असणार, डेबिट स्प्रेड असणार. ओके, डेबिट स्प्रेड इन द सेन्स स्पेसिफिकली की प्रीमियम आपण जास्त देतोय मार्केटला. ओके, सो व्हॉलॅटिलिटीचा कुठेतरी इम्पॅक्ट जो असणार तो तुमच्या हळूहळू फेवर मध्ये असणार. सेकंड गोष्ट बघायला गेलो तर थिटा हळूहळू तुमच्या फेवर मध्ये यायला लागला, येण्यासाठी तुम्ही नेक्स्ट वीक मध्ये जाऊन एक बुल कॉल स्प्रेड इनिशिएट करू शकता, राईट. आणि डेल्टा कुठेतरी आपल्या फेवर मध्ये आहेच न्यू एक्सपायरी मध्ये, सो दॅट विल बी अ ग्रेट. ओके, आता आपण डिस्कस करूया नेक्स्ट 15 डेज टू एक्सपायरी वरती. ओके, सो नेक्स्ट 15 डेज टू एक्सपायरी असेल ना, त्यात काय असणार, त्यात स्पेसिफिकली जो पहिले दिवस आहेत ना, त्यात तुम्ही तेव्हापासूनच क्रेडिट स्प्रेड बनवायला सुरुवात करा. ओके, सो क्रेडिट स्प्रेड म्हणजे काय, जनरली बुलपुट स्प्रेड जर बनवला तरी चालेल, राईट. एखादी बुलपुट स्प्रेड एक खूप चांगली स्ट्रॅटेजी आहे युजली आफ्टर 15 डेज. सेकंड काय, तुम्ही बेअर कॉल स्प्रेड बनवला तरी चालेल, राईट, विच इज तुम्ही बनवू शकता तो. ओके, कारण त्याच्यानं थिटाचा एक्सपोजर जो असणार तो हळूहळू जास्त होत जाणार नियर बाय एक्सपायर जसं जसं आपण येतोय. तर सो थिटाचा जो एक्सपोजर आहे तो कुठेतरी आपल्या फेवर मध्ये आला पाहिजे, त्यामुळे आपण क्रेडिट स्प्रेड बनवतोय. सो डिरेक्शन नाही आली विच इज फाईन, किंवा हळूहळू डिरेक्शन येते विच इज फाईन, पण थिटामुळे कुठे माझा लॉस नाही होणार, माझा हळूहळू तो थिटा खिशामध्ये येत राहणार. ओके, जर तुम्ही 15 दिवशी ट्रेड बनवतात, 15व्या दिवशीच बरोबर ट्रेड बनवतात विच इज फाईन, तुम्ही बिलकोट स्प्रेड किंवा बेअर कॉल स्प्रेड बनवतात. आता सपोज जर तुम्ही एक वीक आधी एक्सपायरीला असाल आणि त्यात तुम्हाला वाटते डिरेक्शन येऊ शकते, पण तुम्हाला भीती पण आहे की डिरेक्शन आले तर थिटाचा एक्सपोजर आहे, तर तिकडे ना रेशिओ स्प्रेड बनवायला सुरुवात करा तुम्ही. रेशिओ स्प्रेड, रेशिओ स्प्रेड म्हणजे काय की जनरली तुम्ही जर तुम्हाला वाटते बुलिश चाललंय, तर तुम्ही काय करा, कॉल ऑप्शन बाय करा ऍट द मनी, आणि जो आउट ऑफ द मनी आपण जो सेल करतो ना, त्यात 2 लेग सेल करा, म्हणजे रेशिओ नाही राहणार, रेशिओ स्प्रेड होणार तो, राईट. राईट, सो रेशिओ स्प्रेड बनवला तर काय होणार की जो थिटाचा एक्सपोजर आहे, जो सेल केला ना तुम्ही, त्याचा थिटाचा एक्सपोजर तुम्हाला दोघांमध्ये बेनिफिट मिळणार, तर दोघांचा थिटा जो आहे तो एकत्र डीके होणार, राईट. आणि खालच्या साईडला जर सपोज इथे मार्केट आहे, तुम्ही एटीएम कॉल ऑप्शन बाय करता आणि इथे जाऊन तुम्ही सेल केलात वरच्या साईडला, सो ह्याने जर इथे डिरेक्शन जरी दिलेलं तरी विच इज फाईन, माझा कॉल ऑप्शन जो आहे ना इथे सेल केलेला
तो मला प्रॉफिटेबल देतोय कारण तो खालीच आहे त्या लेवलचे आणि वरून थिटाचा दिवस पण चाललाय, थिटाचा एक्सपोजर पण पळतोय. सो एक एक दोन दोन दिवसाचा 3-4 दिवसाचा माझा हळूहळू थिटा जो आहे तो कुठेतरी माझ्या हळूहळू फेवर मध्ये येत जाणार. राईट. सो रेशिओ स्प्रेड बनवत जाऊ शकता किंवा जो चौथा ऑप्शन, चौथा काय तुम्ही करू शकता की लॅडर, फुल कॉल लॅडर किंवा बेअरफुट लॅडर तो बनवत जा. लॅडर म्हणजे काय की लेट्स सी कॉल ऑप्शन मी ऍट द मनी बाय केला आहे, आउट ऑफ द मनी मी सेल केला आहे, त्याच्यावरती अजून 2 स्ट्राईक मी जाणार आणि अजून एक कॉल ऑप्शन सेल करणार. सो एक लॅडर मी क्रिएट करतो. राईट. सो जरी सपोज मला हा जर एक्सपोजर देतो थिटाचा तर त्याच्या वरचा पण मला हळूहळू थिटा एक्सपोजर देत राहणार. ओके. सो ह्या ज्या ट्रेड्स आहेत ते तुम्ही इनिशियली ट्राय करू शकता की नियर बाय एक्सपायरी. आता ह्या सगळ्याचं लॉजिक बघा, हे तर सगळं समजलं. मला समजलंय की आता एक्सपायरीच्या स्टार्टिंगला येऊन मी हे ट्रेड बनवतो किंवा दुसऱ्या दिवशी येऊन जाऊन मी हे ट्रेड बनवतो, त्याच्यानंतर मी थर्ड वीकला जाऊन मी ह्या सगळ्या गोष्टी माझ्या फेवर मध्ये आहेत. मंथली एक्सपायरीला मी हा कव्हर करतो. चला ठीक आहे, मी नेकेड कॉल ऑप्शन पुट ऑप्शन बाय करतो, पण मला कसं समजणार की हा जो आहे तो ओव्हरऑल सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या माझ्या फेवर मध्ये आहेत. राईट. राईट. ते कसं समजणार आपल्याला? सो आपल्याला एक डेटा पॉइंट लागेल जो सांगेल की जर 2 दिवस मोमेंटम नाही आली तर माझा लॉस किती आहे, 2 दिवस जर मोमेंटम आली तर माझा प्रॉफिट किती आहे, जर मी बुल कॉल स्प्रेड बनवतोय तर माझा प्रॉफिट किती आहे. राईट. सो ह्या गोष्टी सगळ्या आहेत राईट, त्या आपल्याला बघाव्या लागतात, चेक कराव्या लागतात. राईट. सो ते आपण कसं चेक करूया, लेट्स कम टू दी पॉइंट. आपण कम टू दी सॉफ्टवेअर एकदा आपण ना डेटा पॉइंट बघूया की कसं आपण ह्याला यूज करू शकतो. ओके. सर 2च मिनिटं द्या, मी कॉन्सेप्टची होम स्क्रीन लॉग इन करतो. ओके. सो आय होप तुम्हाला स्क्रीन दिसत असेल माझी. सो कॉन्सेप्टच्या जर तुम्ही होम स्क्रीनवर आलात ना तर तुम्हाला काही असा इंटरफेस दिसेल. ओके. सो ह्याच्यात तुम्ही बरेच अनालिटिक्स करू शकता, होम स्क्रीनवर पण बरेच अनालिटिक्स करू शकता तुम्ही. जसं इथे बघितलं तर निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी हे जे मेजर आपले इंडायसेस आहेत त्यांचं नरेशन तुम्हाला इथे दिसून येईल लगेच की जर निफ्टी इथे तुम्हाला दिसतोय की लॉंग मध्ये आहे, फिन निफ्टी शॉर्ट कव्हरिंग मध्ये, बँक निफ्टी लॉंग. दॅट मीन्स कुठेतरी जो मार्केटचा सेंटिमेंट आहे विच इज करंटली इन अ पॉझिटिव्ह. राईट. पॉझिटिव्ह सेंटिमेंट आहे. राईट. दॅट मीन्स स्टॉक्स कुठेतरी एक चांगला मोमेंटम देतात आपल्याला, हे आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. राईट. सो बऱ्याच गोष्टी आहेत, पण आपण कम टू दी ऑप्शन्स आर्किटेक्ट जो टूल मी म्हणत होतो जो तुम्हाला स्ट्रॅटेजीज बिल्डअप करायला हेल्प करेल. सो आय कम टू दी ऑप्शन्स आर्किटेक्ट इथे. ओके. ऑप्शन्स आर्किटेक्ट मध्ये जेव्हा तुम्ही येणार ना तेव्हा तुम्हाला इथे दिसण्यात येईल की तुम्हाला फक्त इथे ना काय करायचं, लेट्स से मी निफ्टी करते, मला निफ्टी मध्ये ट्रेड बनवायचे. सो मी निफ्टी सिलेक्ट केलं, जी एक्सपायरी मला सिलेक्ट करायची ती मी ते सिलेक्ट करणार. सो जे आपण ट्रेडेबल एक्सपायरीज आहेत 2028 पर्यंतच्या एक्सपायरी ट्रेडेबल्स आहेत. राईट. ज्याला आपण लीप म्हणतो. राईट. तो पण ते पण इथे तुम्हाला दिसण्यात येतील. सो जनरली जर आपण बघतो जर ऑप्शन्स मध्ये ट्रेड करतो तर जनरली मोस्ट ऑफ द ट्रेडर्स एक फर्स्ट एक्सपायरी सेकंड एक्सपायरी मध्ये वीकली ट्रेड बनवतात. राईट. मंथली पण करतात, पण मोस्ट ऑफ द ट्रेडर फर्स्ट सेकंड वीक मध्ये ट्रेड बनवतात. सो एक्सपायरी सिलेक्ट करा. ओके. त्यानंतर जर तुम्हाला बुलिश स्ट्रॅटेजी पाहिजे तर बुलिशवर इथे क्लिक करा. सो बुलिश ज्या पण स्ट्रॅटेजीज आहेत ना त्या सगळ्या इकडे येतील. जर तुम्हाला बॅरिश ट्रेड फाइंड आउट करायची असेल, बॅरिश स्ट्रॅटेजी पाहिजे तर बॅरिश स्ट्रॅटेजीवर या. तुम्हाला जे एखादे कोणते लेग्स माहिती नसतील ते कोणते लेग सेल करतात, आउट ऑफ द वीक करतात, इनकम तो बॅरिश मध्ये या, तुम्हाला सगळे बॅरिश स्ट्रॅटेजीज मिळतील. इदर वेज असेल मार्केटमध्ये की कुठेही मार्केट धावू शकतो, आय डोंट नो. राईट. सो त्याच्यासाठी ज्या स्ट्रॅटेजीज रिक्वायरमेंट आहेत ना त्या तुम्हाला इथे मिळतील. त्यानंतर ऑस्किलेटवर या. ऑस्किलेट म्हणजे स्पेसिफिकली ते कन्सॉलिडेशन मी म्हणू शकतो की मार्केट एकाच लेवलला जास्त चान्सेस आहेत राहू शकतात, तर तुम्ही इथे येऊन तुम्ही करू शकता. कस्टम म्हणजे काय, कस्टम इज स्पेसिफिकली वर्ड जर तुम्हाला स्वतःची काही स्ट्रॅटेजी बिल्ड करायची असेल सो तुम्ही ते एक स्वतःची स्ट्रॅटेजी बिल्ड करू शकता. ओके. सो लेट्स फॉर एक्झाम्पल मी इथे बुलिशवर क्लिक करतो आणि लेट्स सी मला एखादा लॉंग कॉल ऑप्शन बाय करायचं. आपण वेगवेगळ्या गोष्टी बघूया आता. लेट्स सी मला लॉंग कॉल ऑप्शन बाय करायचा असेल, सो आय क्लिक ऑन अ लॉंग कॉल. ओके. सो यू कॅन सी ह्याने ऑटोमॅटिकली जो पण निफ्टीची करंट मार्केट प्राइस आहे ना ती तुम्हाला इथे दिसेल फेअर प्राइस मध्ये, आणि त्याने ऑटोमॅटिकली इथे एटीएम ऑप्शन बाय केला आहे. ओके. सो किती डेबिट आहे, नेट डेबिट माझं इथे समजेल, आणि कोणता ऑप्शन बाय केला, एक्सपायरी कोणती आहे आणि लॉट साईज काय आहे ते तुम्हाला इथे दिसेल. एंट्री प्रीमियम किती मी पे केला ते तुम्हाला इथे कुठेतरी दिसेल. ओके. राईट हँड साईडला तुम्ही इथे आलात ना तर हे जे आहे ना हा पे ऑफ आहे. ओके. सो पे ऑफ मध्ये बघा हे जे बार्स आहेत ना हे रेजिस्टन्स आणि सपोर्टचे बार्स आहेत. ओपन इंटरेस्ट आहे, सो जर तुम्हाला तो हाईड करायचा असेल तुम्ही ते हाईड करू शकता, जर पाहिजे असेल तर तुम्ही ते ओपन ठेवू शकता. ओके. सो मी सध्या ह्याला हाईड करतो. त्यानंतर इथे आहे स्टँडर्ड डिव्हिएशन. ओके. की
व्होलॅटिलिटीच्या बेसिसवरती किंवा प्राइसच्या बेसिसवरती स्टँडर्ड डिव्हिएशन लॉजिक कितपर्यंत आहे. तो फर्स्ट स्टँडर्ड डिव्हिएशन तुम्हाला किती वेळ ह्या लेवलपर्यंत फर्स्ट स्टँडर्ड डिव्हिएशन आहे, सेकंड स्टँडर्ड डिव्हिएशन जर 2.5चा बघायचं तर तुम्हाला इथे मिळेल. ओके, सो स्टँडर्ड डिव्हिएशन नुसार जर तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस जर पाहिजे असेल तर तुम्ही स्टँडर्ड डिव्हिएशन इथे प्लॉट करू शकता. ओके, तो मी त्याला इथे हाईड करतो. ओके, सो पे ऑफ बघा तुम्हाला इथे समजेल. जर मी आताची 23 मे ची एक्सपायरी घेतली, वी आर स्टँडिंग करंटली इन एक्सपायरी. मी आजचा जो 0 DT बघतोय, राईट, 0 DT मध्ये बघतोय. तर ह्याला तुम्ही चेंज करायचं तर इथून पण चेंज करू शकता. सपोज मी नेक्स्ट वीकची एक्सपायरी घेतो, सो यू कॅन सी ऑटोमॅटिकली माझा इथे प्रीमियम चेंज झाला आहे, जेवढा मी प्रीमियम पे करतोय, आणि नेट डेबिट पण इथे माझा चेंज झाला आहे. सो इथे तुम्हाला समजेल. सो लेट्स सी, जर मी आताचा पहिले सपोज जर मार्केट, जर मी आज ह्या पोझिशनला होल्ड करतो आणि 22,766 ला मार्केट आहे, जर आज मार्केट 22,800 ला फक्त क्लोज झाला, यू कॅन सी इथे खाली 22,800 ला जर क्लोज झाला, तर माझा जो पीएनएल असणार आहे तो किती असणार आहे, 223 रुपये ग्रीन दाखवते. म्हणजे जर आज मार्केट 22,800 ला जरी क्लोज झाला तरी मी प्रॉफिटेबल आहे 200 रुपयाच्या, राईट. आणि जर एक्सपायरीला क्लोज झाला 30 मेच्या, तर माझा लॉस किती आहे, 3,000चा लॉस आहे माझा, इथे मला दाखवते. ओके, हळूहळू जसं मी वरती जाणार, सपोज जर मार्केट गेला 22,950 ला, राईट, आजच्या दिवसातच, ठीक आहे, पीएनएल ऑन 23 मे आहे ना, सो आजच्या दिवसातच गेला मार्केट, तर किती प्रॉफिट दाखवते मला इथे, 2,575चा मला इथे प्रॉफिट दाखवत आहे. आणि जर एक्सपायरी पर्यंत मार्केट गेला तर एक्सपायरी पर्यंतचा किती प्रॉफिट दाखवते मला, 657, की तेवढा माझा प्रॉफिट होणार. का कमी दाखवते, कारण थिटाचा इम्पॅक्ट पण पडणार ना त्याच्यात, सो त्यामुळे. ओके, सपोज जर मार्केट पळाला खूप वरती, 23,000 पर्यंत मार्केट गेला आजच्या दिवसातच, ओके, तर 7,000चा प्रॉफिट आणि एक्सपायरी पर्यंत गेला तर 6,000चा प्रॉफिट आहे. ओके, लेट्स सी, आता जी मी एक्सपायरी सिलेक्ट केली ना, त्याला किती दिवस आहेत, त्याला ऑलमोस्ट 7 दिवस बाकी आहेत. ओके, लेट्स सी, मला पाहिजे की मार्केट 2 दिवसानंतर सपोज ह्याच लेवलला राहिला तर माझा प्रॉफिट किती आहे. सपोज मार्केट राहिला ह्या 2 दिवसानंतर 22,800 लाच, तर यू कॅन सी माझा जो प्रॉफिट आहे 25 मे ला, आजचे 23 तारीख आहे जेव्हा मी रेकॉर्ड करते, 2 दिवसाचा मी ते टाइम फ्रेम टाकले डे मध्ये. तर 2 दिवस मार्केट ह्याच लेवलला राहिला तर माझा प्रॉफिट किती असणार आहे किंवा लॉस किती असणार आहे, 378 रुपये माझा लॉस असणार आहे जर मार्केट 22,800च्या आसपास राहिला तर. सो हे बघण्याचं लॉजिक हेच आहे की लेट सी, मला माहिती नाही की मार्केट त्या लेवलला काय तर किती माझा प्रॉफिट लॉस आहे, पण तुम्ही ते इथे इझिली अनालाइज करू शकता. जर मार्केट इथून खाली पडला 2 दिवसानंतर तर किती लॉस आहे, 22,500 ला जर मार्केट गेला तर 3,283चा माझा लॉस असणार आहे. 2 दिवसानंतरचा मार्केट या लेवलला असेल तर एक्सपायरी पर्यंत गेला तर 4,342. ओके, तोच जर मार्केट 2 दिवसानंतर 23,000च्या लेवल ब्रेक केला आणि 23,000च्या वरती गेला तर किती प्रॉफिट आहे माझा, 3,486 रुपये जो माझा आहे तो प्रॉफिट असणार आहे. आणि जर एक्सपायरी पर्यंत जर मार्केट गेला तर 2,532चा माझा प्रॉफिट आहे. एक नॉर्मल कॉल ऑप्शन जर मी बघायला गेलो तर. ओके, लेट सी, जर मी ह्याच्यात आयव्ही, सपोज जर माझा आयव्ही जो आहे तो 15% वाढला, ओके, सो 15% वाढला तर काय होणार, कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शनचा जो प्राइस आहे तो वाढणार, राईट. सो यू कॅन सी, जर 2 दिवसामध्ये जे मी म्हणाले ना की फर्स्ट एक्सपायरी मध्ये सेकंड एक्सपायरी मध्ये काय होतं की व्हॉलॅटिलिटी हळूहळू फेवर मध्ये येतो, यू कॅन सी जो मला 2 दिवसामध्ये लॉस दाखवत होता 22,800 ला, तो माझे इथे प्रॉफिट दाखवते. का, कारण आयव्ही ने कुठेतरी मला केटर केलंय, आयव्ही कुठेतरी माझ्या फेवर मध्ये, आणि जेव्हा जेव्हा आयव्ही वाढते तेव्हा प्रीमियम वाढतात. सो जो लॉस दाखवत होता 300 रुपयाचा तो इकडे कुठेतरी 150 रुपयाचा प्रॉफिट मध्ये दाखवते. 172 माझी एक प्रॉफिटेबल अमाऊंट दिसते आहे, राईट. तेच जर मी पुढे पुढे गेलो तर किती माझा प्रॉफिट होणार ते तुम्हाला इथे समजेल, आणि एक्सपायरी पर्यंत किती प्रॉफिट होणार ते समजेल. ओके, सेम लॉजिक जर सपोज मी ह्याला पुन्हा ऍज इट इज करतो, 0 करतो. ओके, आणि आता सपोज मी कॉल ऑप्शन सेल करतो आहे. ओके, इकडे येऊन मी सेल करतो. ओके, सो सेल कसं करायचं, तुम्ही इथे क्लिक केलं तुम्हाला इथे बायचा ऑप्शन आहे, बीचा ऑप्शन आहे म्हणजे बाय आहे, आणि इथे क्लिक करता एस म्हणजे सेलचं ऑप्शन आहे, की कॉल ऑप्शन मी सेल करते. सो ऑफकोर्स कॉल ऑप्शन सेल करतो म्हणजे सेंटिमेंट थोडा माझा बॅरिश झाला मार्केटसाठी, राईट. सो यू कॅन सी हा माझा जो ग्रीन भाग आहे तो प्रॉफिटेबल आहे, रेड भाग म्हणजे वरती गेला तर माझा लॉस व्हायला सुरुवात होणार. ओके, यू कॅन सी, जर मार्केट आजच्या दिवसात 23 मे ला जर मी 30 मे ची एक्सपायरी ट्रेड करतो आणि आजच्या दिवसात मार्केट 22,725च्या आसपासच राहिला किंवा 22,800च्या रेंजमध्ये तरी राहिला ना, ह्या रेंजमध्ये 22,725च्या आसपास, तरी माझा एक प्रॉफिटेबल आहे. 700 रुपये माझ्या कुठेतरी खिशामध्ये येणार आजच्या दिवसात. जर मार्केट 22,800 ला गेला तर 243 रुपये माझा लॉस असणार आहे. जर मार्केटने आज डिरेक्शन घेतलीच तर किती प्रॉफिट आहे बघा इथे, लॉस आहे बघा इथे 8,000चा, किंवा जास्तीत जास्त मार्केट जर 23,000 पर्यंत तरी बोला, 23,900 22,900 पर्यंत तरी माझा 2,500चा लॉस आहे, राईट. जेवढा खाली पडेल तेवढा माझा प्रॉफिट हळूहळू वाढत जाईल, राईट.
सो जर मार्केट आजच खाली आला 21,750च्या आसपास आणि तेव्हा माझा पीएनएल बघा काय आहे 4,328च्या आसपास माझा पीएनएल आणि एक्सपायरी पर्यंत गेलं तर 4,342च्या आसपास पीएनएल आहे माझं, राईट. सो लेट सी, जर मी आता एखादा निफ्टीमध्ये बुलकॉल स्प्रेड बनवतोय, ओके. सो मी इथे एटीएम बाय करतो. सो ऍड लेग करायचं तर तुम्ही इकडे ऍड वर क्लिक करा, तर लेग एक ऍड होणार खाली. आणि बुलकॉल स्प्रेड बनवायला जनरली आपण 2-3 स्ट्राईक ओटीएम जाऊया. ओके, सो लेट सी, मी 22,800 आहे ना, तो 23,000 करतो इकडे. ओके, आणि सेल करतो याला. ओके, जसं मी इथे बुल कॉल स्प्रेड बनवलेला तसं इथे यू कॅन सी इथे स्ट्रॅटेजीचं नाव आलं आहे की कोणती स्ट्रॅटेजी मी बनवतोय. सो बुल कॉल स्प्रेड मी इथे बनवली. सो यू कॅन सी बुल कॉल स्प्रेड मध्ये काय होणार की बुल कॉल स्प्रेड मध्ये आपल्याला समजतं की माझा जो प्रॉफिट आणि लॉस आहे ना तो खूप मिनिमम असतो आणि मिनिमम लॉस असतो, मिनिमम प्रॉफिट असतो, राईट. प्री डिफाईन्ड असतं, मिनिमम पण नाही म्हणजे प्री डिफाईन्ड. बघा, जर मार्केट एकदम खालच्या लेवलला जरी पडला ना तरी माझा लॉस किती आहे 2,625च्या आसपास. तोच जर मार्केट एकदम वरच्या साईडला पाहिला तर प्रॉफिट किती 3,625. जास्तीत जास्त माझा प्रॉफिट किती 3,625चा. ओके, जर ह्याला तुम्हाला टेबल फॉर्म मध्ये बघायचं तर इथे टेबल फॉर्म वर क्लिक करा. सो यू कॅन सी मार्केट कितीही वरती पडू दे 3,625 इज द मॅक्झिमम. त्याच्यापेक्षा मोठा जास्त माझा प्रॉफिट नसणार आहे. आणि जर लॉस असेल तर तो किती आहे 2,625, राईट. सो कुठेतरी मी माझा रिस्क आणि किंवा जो रिवॉर्ड आहे तो कुठेतरी मी प्री डिफाईन ठेवला आहे की ज्यात मला जास्त प्रॉफिट पण नको, जास्त लॉस पण नको. जर प्रॉफिट झाला तर एवढा झाला पाहिजे, लॉस झाला तर मी तेवढा लॉस घ्यायला तयार आहे. ते आधीच आपल्याला समजणार आणि त्या बेसिसवरती आपण ट्रेड बनवू शकतो. ओके, त्यात जर आयव्ही शूटअप झाला, अगेन बुलकॉल स्प्रेड मध्ये पण तुम्ही बघू शकता की जर आयव्ही त्याच्यात शूटअप झाला तर लेट्स सी 15% आयव्ही वाढलं. ओके, सो त्याच्यानंतर तुमचा इम्पॅक्ट काय येणार आहे ते तुम्हाला इथे दिसेल. ओके, प्रॉफिट अँड लॉसचा. ओके, आणि सेम लॉजिक परत तुम्हाला ग्राफवर असेल तर तुम्ही इथे ग्राफवरती येऊ शकता. ओके, सेकंड थिंग, जर मी हळूहळू इथे खाली आलो ना, सो इथे तुम्हाला समजेल की माझे ग्रीक्स पॅरामीटर्स काय आहेत, ग्रीक्सचा इम्पॅक्ट काय आहे, की ओव्हरऑल स्ट्रॅटेजीचा माझा डेल्टा किती आहे 0.24 डेल्टा आहे, राईट, विच इज पॉझिटिव्ह डेल्टा स्ट्रॅटेजी आहे आपली. कुठेतरी थिटा बघा नेगेटिव्ह थिटा आहे, 1.92चा थिटा आपल्याला दिसतो इकडे ओव्हरऑल स्ट्रॅटेजीचा जर मी बघायला गेलो तर, राईट. सो दॅट विल बी ग्रेट, कारण एटीएम स्टॅकचा डेल्टा थिटा थोडाफार नेगेटिव्ह आहे, राईट. यू कॅन सी इथे मी ऑप्शन जो बाय केला आहे त्याचा थिटा इथे मला दिसतोय. गामा वेगाचा इम्पॅक्ट तुम्ही बघू शकता, जर व्होलॅटिलिटी वाढली तर माझा 13 रुपयाने वेगा वाढेल, पण तोच माझा लॉस वाला 11 रुपयाने पण होऊ शकतो, पण विच इज फाईन. वेगा पॉझिटिव्ह आहे कुठेतरी आपला स्ट्रॅटेजी, कारण न्यू एक्सपायरी मध्ये आपण ट्रेड बनवतोय जी नेक्स्ट वीकची आहे, म्हणून तो वेगा कुठेतरी पॉझिटिव्ह आहे नेट कॉल ऑप्शन बाय केला म्हणून. आणि एटीएम कॉल ऑप्शन बाय केला त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट जास्त असणार आहे त्याच्या गोष्टी. आणि बऱ्याच ऑर्डर ग्रीक्स आहेत आपले जे तुम्ही इथे बघू शकता, राईट. त्याच्या खाली जर तुम्ही इथे आला तर इकडे तुम्हाला स्प्रेड मिळेल. जो स्प्रेड आपण बनवलेला ना बुल कॉल स्प्रेड किंवा बुलपुट स्प्रेड जो आता आपण बनवलाय ना त्याची व्हॅल्यू मिळेल. सो लेफ्ट हँड साइडची जी हे आहे ना ही तुमची अंडरलाईन आहे की निफ्टी आता आपण ट्रेड म्हणतो निफ्टीमध्ये कितीचा सध्या चालू आहे, निफ्टी कुठे चालू आहे, आणि जी स्प्रेड व्हॅल्यू आहे 108 रुपयाचा जो स्प्रेडचा प्रीमियम आहे, जो व्हॅल्यू आहे तो कुठेतरी आपल्याला इथे दिसते. ओके, सो हे तुम्ही अनालाइज करू शकता. ह्याच्यावर तुम्ही बरेचसे इंडिकेटर प्लॉट करू शकता. लेट्स तुम्हाला डेल्टा प्लॉट करायचा तर डेल्टा 0.24 चा डेल्टा आहे इथे बघा, तोच डेल्टा तुम्ही चार्टवर प्लॉट केला आहे इकडे. तो जर तुम्हाला थिटा प्लॉट करायचा तर थिटा प्लॉट करू शकता इकडे, राईट. सो वेगवेगळे प्लॉट तुम्ही इंडिकेटर इथे करू शकता. थोडंफार मी अजून खाली गेलो ह्या लेवलला तर तुम्हाला इथे जी रेंज आहे, राईट, रिस्क टू रिवॉर्डची जी रेंज आहे ती तुम्हाला इथे कुठे मिळेल. +50 पॉईंट गेला तर किती आहे, प्लस नेगेटिव्ह पाहिला तर किती आहे तुम्हाला इथे दिसेल. आणि हा थोडाफार 3D फॉर्मॅट आहे आपला. सो 3D फॉर्मॅट मध्ये तुम्ही इथे चेक करू शकता. नंतर इथे बघायला तर पीएनएल डेज टू एक्सपायरी, तर जसं जसं पीएनएल जसं जसं तुम्ही डेज टू एक्सपायरी जवळ येणार तसं तसं तुमचं पीएनएल काय होत जाणार ते तुम्हाला सांगते इकडे, जर डिरेक्शन मार्केटमध्ये नाही आली तर. ओके, सेम लॉजिक गोज टू दी आयव्हीच्या बेसवर जर काय तुम्हाला प्रॉफिट मिळेल ते तुम्हाला इथे बघण्यात येईल. थोडा अजून मी खाली गेलो तर तेच पीएनएल आणि आयव्ही, जर आयव्ही माझा वाढला तर माझा प्रीमियम लॉस जो आहे तो किती हळूहळू केटर होऊ शकतो, राईट. इथे बघा जर आयव्ही इथे 0वर आहे तर 292चा माझा लॉस आहे, पण तोच आयव्ही जर मायनस गेला तर 534 रुपये, पण तोच आयव्ही माझा वाढला तर 73 रुपयाचा लॉस आहे. तो लॉस कुठेतरी माझा कमी होते कारण डेबिट स्प्रेड आहे आणि आयव्ही आपल्या कुठेतरी फेवर मध्ये असतो डेबिट स्प्रेड मध्ये. सो जर आयव्ही वाढ असेल तर माझा लॉस कुठेतरी क्युअर होऊ शकतो. सो बरेच खाली अनालिटिक्स आहेत जे तुम्ही इथे बेसिकली बघू शकता, राईट. जर समजा तुम्हाला रेशिओ स्प्रेड बनवायचा असेल तर इथे या अजून एक ऍड करा, पण रेशिओ स्प्रेडला तुम्ही काय करणार इथे एखादा लेग ना एक्स्ट्रा ऍड करणार. ओके ओके
जस्ट मिनिट, मी याला रिफ्रेश करते एकदा. ओके, रेशिओ स्प्रेडला आपण काय करणार, आपण एक लेग एक्स्ट्रा ऍड करणार. सो लेट्स सी मी इथे कॉल ऑप्शन बाय केला आहे. लेग ना एक्स्ट्रा ऍड करणार, त्यात क्वांटिटीज ऍड करणार आपण. ओके, लेग जर एक्स्ट्रा ऍड केलं तर तुम्हाला तिकडे लॅडर दिसेल जर तुम्ही तो सेल केलात तर. ओके, 23 जर आपण इथे सेल केलं ना, 23,000. ओके, सेल केलेलं. सो इथे बघा जी क्वांटिटीज आहे ना, इथे मी बाय केलाय 25, पण इथे फक्त मी क्वांटिटीज डबल करतो. ओके, 2 मिनिट्स. यू कॅन सी रेशिओ कॉल स्प्रेड झाला. ओके, सो यू कॅन सी जो माझा पीएनएल आहे तो मला इथे लगेच दिसण्यात येईल या लेवलला. आणि स्पेसिफिकली जो काय पीएनएल असेल ते तुम्ही इथे मिळू शकता. सो जर तुमच्या व्हेरियस कस्टम स्ट्रॅटेजीज असेल ते तुम्ही इकडे युजली फाइंड आउट करू शकता. इकडे तुम्ही इझिली मिळतील तुम्हाला या गोष्टी इथे, राईट. सो तुम्हाला जर काही कस्टम स्ट्रॅटेजी बनवायची असेल तर इकडे येऊन बनवा. जर सपोज मला ह्या लेग मध्ये प्रॉफिट असेल तर मी काय करणार, इथे येणार आणि ऍड ट्रेड मध्ये येणार आणि ह्या क्वांटिटी ज्या मी बाय केलेल्या आहेत क्लोज सेल केलं, इकडे जाऊन बाय करणार आणि सेव्ह करणार, राईट. सो ज्या क्वांटिटी मी सेल केल्या आहेत ना त्या सगळ्या माझा इथे बुक होणार त्या क्वांटिटीजचा प्रॉफिट. ओके, सो त्या बेसिसवरती मी प्रॉफिट बुकिंग पण करू शकता या गोष्टीवरती. ओके, सो दॅट इज द थिंग. सो आजचा जो व्हिडिओ होता तो यासाठीच होता की जर तुम्हाला ओव्हरऑल तुमच्या स्ट्रॅटेजीज ज्या आहेत त्या कशा आपल्याला वाढवायच्या असेल किंवा कमी करायच्या असेल तर तुम्ही इथे इझिली करू शकता. ओके, जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा. जर काहीही क्वेरीज असतील किंवा काहीही गोष्टी असतील, कमेंट असतील तेव्हा नक्की विचारा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला जावा विसरू नका. क्वेरीज असेल तर नक्की विचारून जा. ओके ओके, थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर अ टाइम. हॅव अ नाईस डे.